फकीरा कादंबरी भाग तिसरा। हिवाळा आला नि गेला, मग उन्हाळा आला। चैत्राचं चावरं ऊन धगधगू लागलं, ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसंडू लागलं। निळ्या तलम वस्त्रांचा रंग आकाशाला आला। चैत्र पालवीनं झाडं नटली, नवे मुगारे लुसलुसू लागले। तारुण्यात विद्रुपताही फिकी पडते तद्भत झालं। काराट्या बोराट्यांनाही बहर आला। नव्या फण्या येऊन निवडुंगाची मान अधिकच उंचावली। टचटचीत लाल बोंड डोळ्यात भरू लागली। फण्यांचे काटे सणसणू लागले। मांगवाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती। आपापल्या दारात मांगांनी वाक लावून चऱ्हाट ओळखण्याचं काम सुरू केलं होतं। मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोडित होती। लहान लहान पोरं चाकं फिरवीत त्या उन्हात डोकीवर चिंध्या घेऊन माग सरत होती। ती वैतागली होती। तापलेली चक्र कुई कुई आवाज करीत होती। वाकाच्या बट्ट्या आणि बुरकुल सर्वत्र उडत होता। काही अंगचुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गुंगारा देऊ पाहत होती। ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती। दौलतीच्या चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी विटी दांडूचा खेळ मांडला होता। कुरघोडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळं सावलीला ते विटी कोलीत होते। दौलती चावडीवर गेला होता। राहीबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती। राधाचा बसल्या जागीच डोळा लागला होता। हळूहळू चोरटी पोरं जमली। ईशा, किशा, भिवा, बळी, मुरा आले आणि डाव रंगू लागला। तो सावळा मांगाचा घम्या आला। त्याने एक नवी खबर आणली होती। ती त्यानं पोरात सोडली। सारी पोरं एकत्र आली। आतुर होऊन घम्याभोवती जमली। घम्यामध्ये बसला। घम्या लांबट चेहऱ्याचा, गोरा व उंच होता। त्याचं नाकही लांबट होतं। मान लांब होती। त्याची शेंडीही तशीच होती, पण ती सदैव ताठ असे। तो बापासारखाच बिलंदर होता। घमेंडखोर सावळानं आपल्या मुलाचं नाव घमांडी ठेवलं होतं। आसपासच्या सर्व महत्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या आळीत घरोघरी पेरे। आजही एक नवी बातमी तो घेऊन आला होता। पोरं जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला, राजेवाडीच्या माळावर सरकारी बंगल्याजवळ लष्कर आलंय, बघाय चालता का? लष्कर कसला असतं रे? ईशानं विचारलं। आणि घम्या म्हणाला, गोऱ्या लोकांचं असतं, दांडगा असतंय। पर ते गोरी लोक कसले असतात? मुरानं विचारलं। घम्या बुचकाळ्यात पडला। फकीरा म्हणाला, सांग की गोरी लोक कसले असतात? ते मला ठाव नाही, घमंडीनं सांगून टाकलं। आणि बळी म्हणाला, मग आपण ते लष्कर बघायला चलू। चल, राजवाडी लांब आहे र, फकीरा माळानं पूर्वेला पाहत म्हणाला। अरे अवघं 3 मैल, चला की, घम्या चकाळून बोलला। आणि सारीच पोरं राजेवाडीला निघाली। फकीरा साधूला म्हणाला, साधू तू येऊ नको, पाय भासतील, मीच बघून येतो आणि तुला सांगतो। लवकर ये, साधू गंभीरपणे म्हणाला। मी लवकर येतो, पण आईला सांगू नको, फकीरानं धोक्याची सूचना दिली। आणि पोरं गाडी वाट्यानं धावत निघाली। ती 7 पोरं गावंदरीचा ओढा ओलांडून पुढे गेली आणि पळू लागली। आई बापांना आपली आठवण होण्यापूर्वीच लष्कर बघून परत यायचं असा विचार करून ती पळत होती। ऊन मी म्हणत होते। माळाची वाट फोपाट्यानं भरून बिलबिलीत झाली होती। उन्हानं तो फोपोटा तापला होता। उष्ण वाऱ्यांच्या लाटा माळाच्या कुसळावरून मंद गतीने येऊन गरम धूळ डोकीवर घेत होत्या। त्या धुळीतून ती पोरं पळत होती। घामानं भिजली होती। धुळीचे लोट उडवीत ती राजेवाडीची शिव गाठीत होती। त्यांनी पहिल्या दमात राजेवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या सभोवती तळ देऊन पडलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागली। आतुर नजरा भिरभिरू लागल्या। त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं। वाटेकडीला फक्त एक बाभळीचं झाड होतं, पण त्यालाही विस्तार नव्हता। पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम थबकली। समोरच वाटेगावचा चंदू आत्तार आपल्या करड्या रंगाचं घोडं धुडक्या चालीवर दामटीत होता। त्यानं कल्हई रंगाचा भला मोठा पटका बांधला होता। त्याचं रुंद कपाळ, दाट भोऱ्या निळून आकडे वळलेल्या मिशा,
भुरी रुंद दाढी, आखूड गर्दन, मजबूत छाती वर इंग्रजी जॅकेट अशा अवतारात तो कुणाचेही लक्ष वेधून घेत असे. तो सारखे घोड्याला टाच मारित होता. त्या माळाची त्याला चीड आली होती. त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं. आत्ताराला ओळखून पोरांचे पाय मंदावले. त्यांनी त्याला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली. पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं. पोरही मग उभी राहिली. आत्तारानं एक एक पोर निरखायला सुरुवात केली. डोळे वटारून तो पाहू लागला. सर्वांच्या पुढं फकीरा होता. त्यानं अंगात गोल पैरण घातली होती. खाली लंगोट नेसला होता. त्याच्या रसरशीत चेहऱ्यावर घाम डबडबला होता. त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोकीतून पाणी मानेवर झिरपत होतं. त्याचा सावळा रंग, घारे डोळे, सरळ नाक, रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव पाहून चंदूनं बळीकडे नजर वळवली. बळी उंचीनं गिड्डा वाटत होता. त्याचा नाक तोंड देखणं दिसत होतं. त्यानं पैरण घालून खाली लंगोटी लावली होती. जवळच मुरा काखेत हात धरून उभा होता. त्यानं एक खेंड डोकीला गुंडाळलं होतं. त्याच्या अंगातली जुनी पैरण फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. तो बिचकून उभा होता. त्याच्या मागं तो किडकिडीत किशा बुजून उभा होता. त्यानं फक्त लंगोटी लावली होती. त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेव शेपटीसारखा लोंबत होता. त्यामुळे तो वानरीच्या पिलाप्रमाणे दिसत होता. बहिरू मांगाचा इशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून पळ काढण्याच्या विचारात दिसत होता. सावळा मांगाचा घाम्या एका पायावर उभा होता. पाय भाजत आहेत असं भासवण्यासाठी तो तोंड वाकड तिकड करीत होता आणि आप्पा मांगाचा भिवा आत्ताराला मनातल्या मनात शिव्या देत होता. ही सारी पोरं नीट बघून आपली मान उंचावून भुवया उंचावून चंदू म्हणाला, ए बेरमुटी की फौज किधर भागताय रे? दरोडा करणे को? बोलो ना, वाचा बैठी क्या र? त्यानं घम्याला पुढं बोलावीत विचारलं. तो सावळा मांग का ना र? मग लेका नक्कीच दरोडा पडणार तर. कोण काहीच उत्तर देत नव्हतं. ते डोळे रोखून आत्ताराची दाढी पाहत असल्यासारखे नुसते पाहत होते. मग त्यानं फकीराला विचारलं, तू रानोजी का ना रे? हो, फकीरानं होकार दिला. आणि आत्तार एकदम नरमाईनं बोलू लागला, अरे उन्हाच्या रणक्यात दगडाची लाई होती या, नि तुम्ही कुठं पळताय रे? आम्ही लष्कर बघायला जातोय, फकीरा म्हणाला. आणि आत्तार पुन्हा चिडला. तो म्हणाला, काय बघताय रे लष्कर? त्याच्या वाटणीचं त्या विठोबाच्या बागत जाऊन वानर का बघत नाही? आमचं पाय भासत्यात, फकीरा आवाज चढवून म्हणाला. मग मी काय करू? आत्तार गुरखला. आमासनी जाऊ द्या. मग जा की. आत्तारानं घोड्याचा लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली आणि घोडं पुन्हा धुडक्या चालीनं निघालं. आणि ती पोरं फासक्यातून पाखरं सुटावी तशी भरधाव धावत निघाली. त्यांनी राजेवाडीची ती सडक गाठली आणि सडकेच्या दुतर्फा असलेल्या वडाच्या झाडाच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला. कुणी अंग टाकलं. सडकेच्या बाजूलाच तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या. आमराईत गोरे लोक लोळत होते. मोठमोठ्या घोड्यांच्या दावणी पडल्या होत्या. जागोजाग गोरेगार्ड बंदुकी घेऊन पहारा देत होते. त्यांचा तो विचित्र पोशाख, खाली गुडघ्यापर्यंत घागरे, लांब हातांचे डगले, लाल भडक रंग, बसकी नाक, गुबगुबीत गाल, चमत्कारिक आवाज, हे सर्व ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली. त्यांचा सारा शिंग दूर झाला. ती हसू लागली. एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला. त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी खेकळली. काही दुगण्या झाडू लागली. लष्करी शिपायांनी किंचित वळून त्याच्याकडे पाहिलं. तो छावणीत गेला. उशीर परत आला नाही. बड्या साहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता. बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला, ह्यो बघ तो शिवगावचा बापू खोत, ह्यानंच रानू नानाला मारलं. त्याचे हे शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला. त्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले. तो हळू आवाजात म्हणाला, आबाला मारलं? त्याच्या आवाजात दुःख, चीड
याचं मिश्रण झालं आणि आमचा गभरू बी मारला. वडाच्या मुळीवर बसत घम्या म्हणाला, नुसता भूताच्या पोटचा आहे बडवीचा. आणि ह्यो त्या साहेबाचा मैत्र हे वाटतं. बळी म्हणाला, मग हो, हे लष्कर बी त्या खोताच्याच जातीचा असल. घम्यानं शंका प्रदर्शित केली. किशा म्हणाला, अरे असलं कसलं हाईस? मग नगा आमासनी हे लष्कर, निघूया, फकीरा त्रागा करीत म्हणाला. इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्यांच्या दिशेने येऊ लागला. आडदांड घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला. ती सारी पोरं भयभीत झाली. 7 पोरं एकाएकी गडप झाल्याच्या लक्षात येताच मांगवाड्यात गोंधळ माजला. जो तो पोरांना शोधण्यासाठी पळत सुटला. त्यांचे आईबाप रडत ओरडत धावू लागले. गलबला ऐकून राधा बाहेर आली. एकटा साधू पाहून तिनं विचारलं, साधू, फकीरा कुठे? त्यावर फक्त ओठ उरफाटा केला. त्यानं फक्त ओठ उरफाटा केला. तो काहीच बोलला नाही. राधाचंही काळी झालं. ती हाका मारत निघाली. तोच दौलती आला. पोरं गेली, कुठं गेली? गलका वाटला. पोरांचे आईबाप दौलतीच्या दारात जमले. सावळा मागे हातात कुऱ्हाड घेऊन आला. हा सावळा मध्यम उंचीचा, सडपातळ व मजबूत होता. हेकट, रागीट आणि सापासारखा डूक धरणारा म्हणून डोखेल सावळा असं त्याला लोक म्हणत. तो बिलंदर, चोरटा, तसाच धाडशी पण होता. अंमलदार त्याला पाण्यात पाहत आणि तो त्यांना. आसपासच्या सर्व डागीळ माणसांशी त्याची मैत्री होती. गुन्हेगार लोकात त्याला बराच मान होता. चोरी ही पोटासाठी आणि पोटापुरतीच करावी असा त्याचा बोल असे. ऐट त्याला आवडत नसे, पण स्वतः मात्र तो फारच घमेंडखोरी करी. म्हणूनच त्यांना आपल्या लाडक्या पुत्राचं नाव घमंडी असं ठेवलं होतं. आणि हा घरात जे जे करी ते सारं मांगवाड्यात फिरून घमंडी सांगे. घमंडी नाहीसा झाला तो फकीराच्या नादानं कुठे गेला असावा असं वाटून सावळा फकीरावर आणि दौलतीवर चिडला. भुवया चढवून डोळे वटारून तो दौलतीला म्हणाला, नाना, तुमच्या पोरांनी आमची पोरं बिघडवली बघा. नाना, तुमच्या पोरानं आमची पोरं बिघडवली बघा. हे ऐकून दौलतही चिडला. इतक्या चढ्या आवाजात त्याला कुणीच बोलत नव्हतं. पण आज सावळा बोलला. तेव्हा दौलती म्हणाला, तुझं चालीचं बाळ मला ठाव आहे. त्याच्या पायाला दाव बांधून लावून टाक. अरे मूळचाच नाही टाक, त्याला बिघडाय कशाला पाहिजे? सावळाचं डोकं हे उद्गार ऐकताच अधिकच फिरलं. तो तावातावानं पुढे सरसावला आणि मोठ्यानं म्हणाला, असं बोलू नका. माझं पोर देवावानी हाय. माझ्या पोरानं काय चाल केली? मग आमच्या पोरानं तुझं पोरग बिघडवलं कसं? दौलती म्हणाला. हे कसं? कुठं परांगंदा झालं? मग त्याला फकीरानं नेलं हे खरं कशावरून? तुम्ही त्याचा लाड करता. अरे आम्ही आमच्याचाच लाड करतो. दौलती भडकला. तू तोंडू नग. एवढ्यात कोंडी महारकीतून परत आला. त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांतपणे म्हणाला, थांबा, एकमेकावर येऊ नका. मगाशी 5-6 पोरं माळानं पळत गेली. त्यात घम्या साऱ्यांच्या पुढं उड्या मारित होता. ऐकलंस? दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावत निघाले. आपण दौलतीवर उगाच गुरकलो याची लाज वाटून सावळा हिरमुसला. तो गुमान चालू लागला, पण मनातून घम्यावर संतापला. राधाचे भरलेले डोळे फकीराला धुंडू लागले. त्या अफाट माळानं येत असलेला फकीरा दिसावा, आपण त्याला उचलून पोटाशी धरावा. त्यांना आता उशीर करू नये. तिचं मन वेडं झालं. आईची वेडी माया वेडे विचार करू लागली. ती तुपाप्रमाणे वितळली. तिची नजर तिच्या पुढे दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली. फकीरा लवकर दिसावा म्हणून ती चरफडू लागली. ती एकदम थपकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकीराची पावलं पाहू लागली. तिनं ते पाऊल ओळखलं आणि ती एकदम ओरडली, आतू, हे बघा माझ्या फकीराचं पाऊल. तो इकडच गेलाय. राधा धीर धर, फकीरा कुठं जाणार नाही. राहीनं तिची समजूत काढली. त्या सर्वांनी पहिलं लवण ओलांडलं. इतक्यात पुढून चंदू आत्तार आला. त्याला पाहून सर्व उभे राहिले. आत्तारानं विचारलं, अरे का धडपडताय? कुठं निघाला?
दुपारच्यानं पोरं कुठं गेले ती? दौलती म्हणाला. कुठं जाते ती? गेले ती लष्करी छावणीवर. चंदू हातातील लगामाशी चाळा करीत म्हणाला. मला आढळली ती. आता परतली असतील. परतली म्हणजे बरं झालं. दौलती सुटकेचा निश्वास टाकीत म्हणाला. आणि चंदू मध्येच म्हणाला, मग कुठं जाते ती? दौलू नाना, तो तुझा नातू वाटतं. चांगलं पोर निपजलंय बघ, बापासारखंच. आणि ही रडती, ती त्याची आई वाटतं. आ, रडायला काय झालं? तो छावणीवर हल्ला करायला गेलाय. तो काय छावणीवर हल्ला करायला गेलाय? नाना, पोराला जप्पा. वाघ होईल. वाघाच्या पोटी वाघच जन्मतो, कोल्हा नाही. आणि ए सावळा, ते शेंडीवाला रत्न तुझंच का? झाक आहे, तुझ्यावानीच मरी आहे. हे ऐकून सारेच हसले. आत्तार पुढे गेला आणि सावळा चिडला. त्यांनी तो माळ ओलांडला आणि ते राजवाडीच्या माळावर आले. एकदम त्यांची गती मंद झाली. ती सात पोरं पुढं भन्नाट धावत होती. त्यांना पाहून सर्वांना आनंद झाला. चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. मग सर्वांनी माळाला बैठक दिली. तंबाखूच्या चंचा सुटल्या, पण राधा थांबली नाही. ती तशीच धावत पुढे गेली, अगदी धावत वाऱ्यासारखी. फकीरा वरमून जवळ आला. त्याला मटकून उचलून तिनं पोटाशी धरलं. त्याचा मुका घेऊन पदरानं त्याचा घाम पुसला. त्याच्या पायाची धूळ झटकली. तिचे ओठ थरारले. फकीरा, कुठे गेला होतास? लष्कर बघाय. फकीरानं आईकडे न बघताच उत्तर दिलं. घाम्याजवळ येताच सावळानं नारळा एवढे 2 दगड उचलले. तो डोकीचं पागोट मागं सरकवून म्हणाला, ये लेका, तुला जीवच मारतो. आर थांब, सोडा बहिरुदाजी. या भडविच्याच्या अंगात सारे गोम आहे. अरे पण मारून काय होणार? आपण खेकसून विचारलं. आणि सावळा रडकुंडीला येऊन म्हणाला, याच्या पायी मी आज दौलू नानाला टाकून बोललो. मी आज याला पूर्णच टाकणार. मला सोडा गा. गाब्बास, दौलती डोळे वटारून म्हणाला. पोर आणि ढोर सारखं असतं. या दाबानं सावळा शांत झाला. पोरं जवळ आली. राधा काकू आपल्याला मारू देणार नाही याची त्या सर्वांना खात्री होती. मग सारे वाटे गावाकडे निघाले. घाम्या मात्र हात धोंड्याच्या अंतरानं पाय ओढीत येत होता. अंधार पडला. घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली. पहिली ऊन भाकरी घेऊन फकीरा व साधू दारात येऊन खात बसले. राहीबाई सुनेला मदत करू लागली. दौलतीकडे शिपाईगिरीची नोकरी आली होती. तो चावडीवरून अजून आला नव्हता. सर्वत्र सामसूम होती. भाकरी आणि चटणी चावीत चावीत आणि नाक फुरफुरवीत साधू हळूच म्हणाला, लष्कर बघितलंस? हो, बघितलं मर्दा. कसलं आहे ते? समधी गोरी माणसं, बंदूक की तलवारी, घोडी. असतात काय? अरे तुम्हानी निवर बुटावानी टोपा. मला नाही नेलस, टाकून गेलास. साधू लय पाय भाजलं. फोड आला माझ्या पायाला. जवा तवा असंच म्हणतोस, रातचे काट दिवसाचं फोड. मग आमासनी आता नाही तसं म्हणणार. ते साहेब लोक माणसावानीच आहेत का? अरे हो, माणसावानीच, पर माकडावानी करतात. म्हणजे झाडावर उड्या मारतात? उड्या नाही र, पर कसं बोलतात, किंचाळतात. दोघही मोठ्यानं असले. फकीरा म्हणाला, गिचमिड र. आणि मग तिथं तो शिगावचा खोत आला. आबाला मारलं त्यो? साधूनं मध्येच विचारलं. अरे हो, फकीरानं हो लांबवला. त्याचं हे बोलणं राधा व राही दोघे आतून ऐकत होत्या. खोताचं नाव ऐकून त्या दाराजवळ येऊन ऐकू लागल्या. फकीरा पुढे सांगू लागला, त्यो साहेबासंग बोलत बोलत आमच्या जवळ आला. घाम्याला राग आला आणि त्यानं दगडच उचलला. म्हणला, हेनच आमच्या रानून आणाला. पण म्याच त्याचा हात धरला. नाहीतर का धरलास? साधू चिडक्या आवाजात म्हणाला. मारू द्यायचा भडव्याला. अरे पर समद लष्कर आमच्या माग लागला असतं की, फकीरा चिंतायुक्त स्वरात म्हणाला. अरे हो, मी विसरलोच. साधूला आपली चूक कळून आली.
समधी साहेब खोताची मैतर आहे ती, फकीरा म्हणाला. मग मंगाळ आहे ती, नगा आमसनी ती, साधू नाराजीच्या स्वरात म्हणाला. मी आता येणार नाही ती साहेब बघाय, आणि मी बी जाणार नाही, फकीरा म्हणाला. आई लय रडली. साधू पुटपुटला. तू सांगितलंस? नाही. शाब्बास, असं सांगू नये. का सांगू नये? आई मला वाईट म्हणल म्हणून र. मग ती रडली का? मी तिचा आहे म्हणून. राधाला राहावे ना. ती बाहेर आली. तिनं दोघांना मांडीवर घेतलं. हृदयाला प्रचंड भरती आली. डोळ्यातील थेंब त्या दोघांच्या मस्तकावर ठिबकले. तिनं तळहात फिरवून फकीराचे पाय पाहिले. त्यांना फोड आले होते. तिचा कंठ दाटून आला. बाळा, मी तुला वाईट म्हणणार नाही, कधीच म्हणणार नाही. नकळत आकाशानं रंग बदलला. पावसाळी वारा भरलेले ढग डोकीवर येऊन गगनात वावरू लागले. आला आला म्हणत आषाढ आला. अगदी उद्यावर येऊन ठेपला. पुन्हा रानोजीचं नाव सर्वांच्या जिभेवर खेळू लागलं. वाटेगावच्या जोगण्या उद्यावर आल्या. जिकडे तिकडे तयारी सुरू झाली. घरोघर सणांची जुळणी झाली. अमावस्येच्या दिवशी वाटेगावच्या जोगण्या जाहीर झाल्या. तशा गावोगाव पाट्या फिरल्या. एका नामांकित तमाशाला सुपारी दिली गेली. कुस्त्यांसाठी मोठी रक्कम जाहीर झाली. जोगण्या दिवशी बापू खोत स्वस्त बसणार नाही याची कल्पना असल्यामुळं शंकरराव पाटील सावध होता. गावातील तरुणी माणसं जमवून त्यानं तयारी केली. जीव द्यायचा पण जोगणी जाऊ द्यायची नाही असा त्यानं निर्धार केला. मांगवाड्यात मांग तलवारी घासू लागले. भैरू नाईक आपली कुऱ्हाड सानेवर लावून तयार झाला आणि अमावस्येचा दिवस उगवला. गावात त्या दिवसाबरोबर आनंदही उगवला. प्रत्येक घरात पोळी चरचरू लागली. झकपक कपडे करून पोरं बाळ मिरवू लागली. घराघरावर आनंदाचा धूर तरळू लागला. पैपावनं येऊन गाव गजबजला. सकाळीच नावी लुगडं नेसून झडपीन झाला आणि दारोदार फिरू लागला. प्रत्येक दारात त्याला खोबऱ्याची वाटी आणि 1 पैसा मिळू लागला. पुढचं वर्ष सुखाचं जावं म्हणून कोणीही मागं पाहिलं नाही. त्यात तो दिवस त्या गावच्या इतिहासात प्रथमच तसा दिवस उगवत होता. नवा पायंडा पडत होता. नव्यानं जत्रा भरत होती. त्या धुंदीत लहान थोर धुंद झाले होते. फक्त एकच रुखरुख होती, ती म्हणजे बापू खोत दंगल करून जोगणी परत नेणार की काय. सकाळीच दौलतीच्या घरात थोडी रडारड झाली. आज 1 वर्ष झालं. याच दिवशी रानोजीला मरण आलं होतं. पण घरोघर आनंद आणि आपण रडत बसणं बरोबर नाही असं म्हणून दौलती, राही, राधा यांनी स्वतःला धीर दिला आणि तेही त्या आनंदात मिसळले. रानोजीच्या नैवेद्यासाठी म्हणून संस्थान सरकारनं 1.25 मणाचा खर्च मंजूर केला होता. त्याप्रमाणे सकाळीच राधानं डोळे पुशीत पोळ्या लाटल्या आणि एका पितळीत नैवेद्य घेऊन दौलती, फकीरा, साधू हे त्या माळाला गेले. फकीरानं हिरव्या गवताची एक पिंडी गबऱ्यासाठी घेतली होती, कारण त्या गबऱ्यानं रानोजीच्या आधी प्राण दिला होता. त्याचं इमान तो फकीरा विसरला नव्हता. दौलतीनं आसू टिपीत नैवेद्य दाखवला. कंठात आलेला हुंदका आवरला आणि तो म्हणाला, पोरांनो, आपल्या बापाच्या पाया पडा. मग फकीरा, साधू यांनी डोकी जमिनीवर टेकली. जिथं रानोजी कत्तल होऊन मेला होता त्या ठिकाणी त्यांनी आपली कपाळं टेकली. तुझं बळ, तुझी कीर्ती, तुझी हिंमत आम्हाला येऊ दे असं ते दोघंही म्हणाले नाही. परंतु त्या जागेची ती मैदानी माती नकळत त्यांच्या भाळी चिटकली. त्या धरणीनं जणू त्या दोघांचं मळवटच भरलं. दौलतीनं पाहिलं, पण ती माती पुसून टाकण्याचं धैर्य त्याला झालं नाही. मग ते तिघे आजानातू घरी आले. राधानं त्यांची कपाळं पाहिली आणि तिला रडूच कोसळलं. ती माती तिनं ओळखली. ती पाहत राहिली, टक लावून पाहत राहिली. तेव्हा दौलती म्हणाला, ती त्या जागेची माती आहे. हो, मी ओळखली. ती लावली नाही, लागली.
पाया पडताना. पेड्याचा पुडा कमरेत खोवून तलवार फिरवली त्या मातीनं. पेड्याचा पुडा कमरेत खोवून तलवार फिरवली त्या मातीनं. ते त्या दोघांना कशी इसरल? दौलती पुढं बोलला नाही. राहीनं गंभीर चेहरा केला. तिचे आसू केव्हाच संपले होते. राधानं त्या दोघांना घरात नेलं आणि विचारलं, बापाच्या पाया पडला? हो, विचार बाबाला. काय मागितलं त्यांच्यापाशी? काहीच नाही, फकीरा म्हणाला. आणि राधा त्याच्या कपाळाकडे पाहत म्हणाली, पण तुम्ही न मागता तुमच्या वडिलानं तुम्हासनी सारं देऊन टाकलं. ती माती तुम्हासनी इसरत नाही. तुम्ही त्या मातीला इसरू नका. त्या मातीवर खोताना आगळी केली ती इसरू नका. आणि मरू नका. मोठं व्हा, बापासारखं मोठं व्हा. तुम्ही मोठं होईपर्यंत मी मरणार नाही. राधा वेड्यासारखी बोलत होती. हृदयात पुष्कळ दिवस तुंबलेले ते शब्द त्यावेळी बाहेर पडले. तिनं पदरानं तोंड पुसलं. मग फकीरा, साधू, दौलती व राही यांच्याजवळ जाऊन बसले. फकीरा दौलतीचं तोंड आपल्याकडे फिरवीत हळूच म्हणाला, बाबा, काय? आई मरणार नाही, तू? मी बी मरणार नाही. आणि थोरली आई, तिला बी आपण मरू द्यायची नाही, दौलती म्हणाला. दुपार झाली. सव्वा मनाची पंगत मांगोड्यात उठली. जोगणी निघायची वेळ झाली. लवकर या असा पंथाचा निरोप आला. परगावच्या पाहुण्यांसह ढीम हलगी वाजवून मांगांच्या तलवारी गावात निघाल्या. तलवारी, कुऱ्हाडे, भाले या हत्यारांनी गल्ली भरली. 50 जवान कडेकोट तयारी करून जीवावर उदार झाले होते. बारीक मोठे 100-200 माणूस तलवारी बरोबर चालत होत. हलगीच्या निनादात हवेत जोम आणला. गाव भरल्यासारखा दिसू लागला. सनदशीर शिपाई म्हणून दौलती मांग गर्दीत खंबीर चालत होता. शंकरराव पाटील जरीचा पटका बांधून आपल्या तानबाज घोड्यावर बसला होता. भरदार मिशांना पीळ भरून त्यानं हातात नंगी तलवार घेतली होती. त्याच्या दाट भुवया चढल्या होत्या आणि त्याचा रुंद चेहरा आज उग्र दिसत होता. त्याच्या दाट भुवया चढल्या होत्या आणि त्याचा रुंद चेहरा आज उग्र झाला होता. विष्णुपंत आपल्या करड्या घोड्यावर जिन घालून बाहेर पडले होते. त्यांनी आज कंबर बांधली होती. त्यांनी जोगणीच्या मिरवणुकीची स्वतः सर्व तयारी केली होती. वाटा रोखून धरण्यासाठी घोडी नेमली होती. सर्व वाटा बरोबर रोखल्या की नाही हे ते स्वतः घोडदोडीनं पाहत होते. आज बामणाच्या अंगात रानोजी मांग शिरला वाटतं असं लोक म्हणत होते. सूर्य पश्चिमेकडे झुकला आणि जोगणी निघाली. एकदम सर्व वाद्यांनी गजर केला. एका सुरात गावानं हर हर महादेव अशी गर्जना केली. जोगणी वाट चालू लागली. तरुण दिनू गुरव जोगा झाला होता आणि तसलाच देखना रुंगा सुतार जोगणी झाला होता. ते दोघे तलवारीच्या छायेत निघाले होते. गल्ल्या, बोळ, पळकी भित्ताड माणसांनी फुलली होती. लोकांच्या गर्दीतून जोगा आणि जोगणी पुढं पुढं सरकत होती. भाविक लोक श्रद्धेनं हात जोडीत होते. जोगणी पुढे येताच रानोजीचं नाव त्यांच्या ओठावर नाचत होतं. एका दगडाच्या खिड्यावर राधा आणि राही या सासूना उभ्या होत्या. फकीरा आणि साधू आईचे हात धरून उभे होते. जोगणी येऊन त्यांच्या पुढून जाणार होती. जवळून दिसावी म्हणून राधा उशीर तिथं उभी होती. मनात अनंत विचारांचे तरंग उठले होते. 12 महिन्यापूर्वी एक जीव कायमचा गेला, पण त्यानं या गावात कायमचा आनंद निर्माण केला. ही प्रचंड जत्रा त्याच्या रक्तानं भरत आहे. त्या रक्ताचं आणि आपलं अगदी जवळचं नातं आहे. म्हणजे हे सर्व आपल्यामुळेच होत आहे. ही माणसांची धावपळ, ही आरास, ही तोरणं, हे बाजे, ह्या तलवारी, या साऱ्यात आपला आत्मा संचारलाय.
राधा स्वतःला विसरली. विचारांच्या चक्रात सापडून भलतीकडे निघाली. तोच वाद्यांचा गजर जवळ येऊ लागला. तो ऐकून ती भानावर आली. जोगणीच्या पुढं सावळा मांग कुऱ्हाड वर धरून चालत होता. त्यानं 2 टांगी धोतर नेसून डोकीला टापर बांधली होती. त्यांच्या जोडीला भैरू रामोशी दिसत होता. त्याचा धिप्पाड देह आज भलताच फुगला होता. रामोशी राक्षसासारखा भासत होता. पुढून येऊन जोगणीवर कोणी झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका, असा पंथाचा त्यानं हुकूम होता. पुढून येऊन जोगणीवर कोणी झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका, असा पंतांचा त्यांना हुकूम होता. सकुजी महार हातात विळा घेऊन गर्दी दूर ठेवीत होता. पंत आणि पाटील जोगणीच्या मागे पुढे होते. जोगणी राधाच्या जवळ आली, पुढे निघाली. इतक्यात पंत ओरडले, जोगणी तिथंच थांबवा. सर्व गपकन थांबले. पंत घोड्यावरून उतरून जवळ गेले नि म्हणाले, ह्या जोगणीवर मालकी हक्क या जीवाचा आहे, त्यांना दर्शन घेऊ द्या. असं म्हणून पंत राहीबाई राधा यांच्या जवळ जाऊन म्हणाले, काकू, पाया पडा, ही तुमची जोगणी. राही व राधा गोंधळून गेल्या. काय बोलावं हे त्यांना सुचेना. मग पुन्हा पंत पुढे झाले आणि त्यांनी फकीरा साधू यांना जोगणी दिसावी म्हणून हातानं धरून पुढे आणलं. मग दोघांनी हात जोडले आणि चला अशी पाटलानं हाक दिली. पुन्हा सर्व वाद्य वाजू लागली. जोगणी निघाली. आळीपाळीनं जोगणी फिरत फिरत दिवस बुडता बुडता परत आली आणि विसर्जन पावली. विष्णुपंत आणि पाटील यांच्या शिरावरचा बोजा हलका झाला. गावानं सुटकेचा निश्वास टाकला. बापू होत आला नाही, किंवा आला असला तरी त्याचं काही चाललं नसावं. जोगणीत विघ्न आलं नाही. पहिली जोगणी सुखरूप पार पडली. आता पुढचं कोणी पाहिलं असं म्हणत लोक घरोघरी परतले. आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचारानं राधा पुलकित झाली. त्या प्रसंगानं ती सर्व दुःख विसरली. पंतांच्या शब्दांनी राहीबाईला धीर आला. मुलगा मेला पण चीत झालं असं तिला वाटलं. गोड शब्दांनी मनाला फुलोरा येतो. आणि दौलतीनं तर 1 वर्षानंतर आजच मिशीला पीळ भरला होता.